शेतकरी मित्रांनो, आता आपण ज्या स्टॉलवर आहोत तो म्हणजे महादनचा. त्या ठिकाणचे महादनचे डेमो प्लॉट आपल्याला पाहायला मिळत असतात. तर या ठिकाणी हा महादनचा ऊस, मिरची, समोर ऊस, टोमॅटो, वेगवेगळे पिक आपल्याला ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 5000 का ज़्यादा खर्चा बट 25000 का मुनाफा. तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता, हा रेड तिलापिया मासा आहे. तर ह्या ठिकाणी ह्यांनी घेतलेला आहे. तर ह्याचं म्हणजे माहिती म्हणजे हा शेततळ आहे 250 बाय 20 फूट आणि त्याच्यामध्ये माशांची संख्या 1000 आहे. सरासरी वजन 500 ग्रॅम आहे आणि ह्याचा वाढीचा कालावधी 6 ते 8 महिन्यामध्ये विक्रीला येतं. तर हे अशा प्रकारचे मासे आहेत. नमस्कार शेतकरी बंधूंनो, तुमचं स्वागत आहे शेतीच्या मोठा चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, आपल्याला सर्वांना जाणण्यासाठी झाडू लागत असतो. तर झाडू हा कशाचा बनतो तर आपण पाहू शकता हे आहेत ब्रूमची झाडे. तर त्या झाडापासून हा झाडू बनतो. तर आपल्या इथं दाखवलं गेलं आहे हा ब्रूम कसा बनवला गेला झाडू. संपूर्ण ब्रूमची झाडे आहेत. तर त्यापासून आपला झाडू मध्ये दाखवलं गेलं आहे. धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, हा आफ्रिकन झेंडू आहे. शेजारीच हे ग्लॅडिओस. तर शेतकरी मित्रांनो, ह्या ठिकाणी आपण रंगबिरंगीची फुले पाहतात. ही आपल्या शेतकऱ्यांकडून मार्केटमध्ये पण विकली जातं. इथं KVKमध्ये आपल्याला ह्याची शेती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जसं की त्या साईडला गुलाबी कलरमध्ये आहे, नारंगी, पांढरा आहे, इथं राखाडी कलर आहे, समोर व्हाईट आहे, तिथं नारंगी आहे. वेगवेगळ्या प्रकारची फुले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. समोर सूर्यफूल आहे आणि ह्या साईडला एक ग्लॅडिओस आणि झेंडू. हे काय ॲस्टर आहे का? तर हा ॲस्टर या ठिकाणी दिसत आहे. हा सकटा कंपनीचा प्लॉट आहे. तर पाहू शकता ही सूर्यफुलाची शेती आहे. हा आपला निशिगंधा म्हणजे गुलछडी आणि ह्या साईडला ही लिली. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण जी शेजारी बाजरी पाहतात हवाई, तर ही तुर्की बाजरी आहे. तर ह्या बाजरीबद्दल आपल्याला इथले सर सांगत आहेत माहिती. नमस्कार, मी सतीश सकुंडे, मुक्काम पोस्ट सोमेश्वर नगर, तालुका बारामती, जिल्हा पुणे. आज या ठिकाणी कृषी प्रदर्शनमध्ये बारामती या ठिकाणी तुर्की या गावरान जातीचं बियाणाचं या ठिकाणी मी प्लॉट घेतलेला आहे. त्या ठिकाणी त्याची माहिती सांगायचं म्हटलं तर ह्याचं उत्पन्न जर पाहिलं आपण तर साधारणतः 35 ते 40 क्विंटलचं साधारणतः एकरी उत्पन्न निघतं. ह्याला साधारणतः 2 किलो बियाणं लागतं. परंतु आपण जर म्हटला किंवा पाखराची त्याला संरक्षण काय, त्या बाजरीच्या बिया कणसाला कुसळ जास्त प्रमाणात असल्यामुळं त्या ठिकाणी पाखरं अजिबात त्या ठिकाणी कणसाला कणसं खाल्ली जात नाही, बियाणं खाल्लं जात नाही. आणि आज जर आपण पाहिलं त्याचं उत्पन्न साधारणतः 35 ते 40 क्विंटल आहे. जर मार्केटचा आपण रेट पाहिला तर आज 30 ते 35 रुपये किलो रेट आहे. उत्पन्नाचा जर विचार केला तर साधारणतः 1,00,000-1.25 लाखाचं त्या ठिकाणी उत्पन्न मिळतं. म्हणून मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपण ह्या तुर्की जातीचं जास्तीत जास्त प्लॉट करून अधिकचं उत्पन्न कसं आपल्याला घेता येईल. आणि मी निश्चित आपल्याला सांगेल की या तुर्की गावरान जाती बियाणाचं निश्चित आपल्या राज्यात नाही, या देशात क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही. आपण सर्वांना विनंती करतो. आणि साधारणतः हे किती महिन्याचं हे पीक आहे ते सांगू. हां, किती महिन्याचं पीक आहे? साधारणतः हे जर आपण पाहिलं तर साधारणतः
100 ते 110 दिवसाचं बियाणं आहे. पाण्याची जर पाण्याची जर पद्धत बघितली आपण तर साधारणतः 5 ते 6 पाणी त्या ठिकाणी ह्या पिकाला लागतं. धन्यवाद. थँक्यू. हे आहेत काकडी, टोमॅटो, हे वांग, ग्राफ्टिंग वांग आहे आणि कलम न केलेलं टोमॅटो आणि हे कलम केलेलं टोमॅटो. दोन्हीमध्ये फरक या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. तर ही पिवळी मोहरी आणि 1 फूट लांब मिरची. तर हे त्याचं वाण आहे. समोर गावरान गोल काळे वांगे आहेत पाहायला मिळते आपल्याला. गोल गावरान वांग. ही लाल भेंडी. तर हे आहे शेंदाड. तर आपण शेंदाड कसं असते दाखवूया. हे आहे शेंदाड. हे शेंदाडच आहे. तर अशा पद्धतीचे शेंदाड आहेत बघा इथं. तर ह्या ठिकाणी आपण त्या फोटोमध्ये पाहत हे पांढरं वांग आहे. 60-65 दिवसानंतर तोडलेलं येतं. हे पण पांढरे वांग आहे आणि ह्या ठिकाणी हे जांभळं वांग त्या दिसत आहे. त्याचं हे वांग आहे बघा इथं. काटे नाहीत. हे गुलाबी वांग. पांढरा कांदा आहे. फर्नांडा वेगळाच वाण आहे. साधारणतः हा लागवडीचा कालावधी सप्टेंबर-नोव्हेंबर. 110 ते 120 दिवसामध्ये हा कांदा निघत आहे. तर कांदा पाहू शकता, पांढरा कांदा. हे भारतातील पहिलं आणि एकमेव असं कीट आहे. याच्यामध्ये त्यानं शेतकरी त्याच्या बांधावरती स्वतःच्या हातानं मातीचा जिवंतपणा म्हणजे मातीमध्ये सूक्ष्मजीवाणूंचं प्रमाण किती आहे हे तपासू शकतो. याच्या व्यतिरिक्त तो जो जैविक निविष्ठा वापरतो तर त्याच्यामध्ये खरंच तेवढा काउंट आहे का, त्याचा दर्जा किती चांगला आहे याची क्वालिटी कंट्रोलचं कामही शेतकरी ह्या किटच्या मदतीने करू शकतो. ह्या किटमध्ये 5 प्रकारचे ट्यूब दिलेले आहेत. एक रिएजंट आहे. हे दोन्ही एका ट्यूबमध्ये मिक्स करायचं. थोडक्यात लाईव्ह दाखवा आम्हाला. लाईव्ह दाखवतो. दोन्ही रिएजंट एका ट्यूबमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मिक्स केल्यानंतर प्रॉपर मिक्स करून त्याचा कलर निळा येईल. निळा कलर म्हणजे त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा काउंट नाही किंवा कसल्याही प्रकारची जीवाणूंचा अंश नाही आहे. जर तुम्हाला माती परीक्षण करायचं असेल तर फक्त 1 चमचा माती याच्यामध्ये टाकायची. दाखवा बरं ती शेजारची घेऊन थोडीशी नॉर्मली. त्याच्यासाठी त्या रिझल्टला 3 तास लागतात. 3 तास. हा, ह्याच्यामध्ये तुम्हाला एकाही सेकंदात रिझल्ट येतो. बरं दाखवा. आणि जर तुम्हाला जैविक निविष्ठा वापरायच्या असतील तर त्याचं तुम्हाला काउंट चेक करायचं आहे की याच्यामध्ये खरंच बॅक्टेरिया आहेत का. तर ते चेक करण्यासाठी तुम्हाला ती डेमो दाखवतात. फक्त पाणी टाकतो. कसल्या प्रकारचा चेंज नाही, कारण पाण्यामध्ये कुठल्या प्रकारचे जीवाणू नसतात. बरोबर. आता हे आपलं पोटॅश अपटेक करणारी जीवाणू इथं आपलं प्रोडक्ट 1 ml टाकतो फक्त. त्याचा इन्स्टंट चेंज झाला कलर, कारण याच्यामध्ये तेवढ्या प्रमाणामध्ये जीवाणू आहेत. कलर हा चेंज करतो जीवाणूंच्या प्रमाणावरती डिपेंड राहतो. हे तुम्ही मॅच करू शकता. कलर कुठं आहे, कुठं मॅच होतो हे कलर. ह्याच्यावरून शेतकऱ्याला लक्षात येतं त्याच्या मातीचा दर्जा काय आहे, मातीचा जिवंतपणा किती, आणि आलेल्या रिझल्टनुसार आपल्या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्याला पीक निघेपर्यंत मोफत मार्गदर्शन केलं जातं. आता हे जे ट्यूबमध्ये दाखवले निळ्या कलरचं काय आहे? ह्याच्यात रिएजंट आहे दोन्ही. रिएजंट का? हो. म्हणजे आपण माती त्याच्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला माती कळणार आहे. हा, माती जर टाकली 3 तास लागणार ना. हा, मातीसाठी 3 तास लागतील आणि हे जैविक निविष्ठा चेक करण्यासाठी जास्तीत जास्त 3 मिनिटं लागतील.
जैविक नेस्ट. सेलफोन, पाकिट, मौल्यवान वस्तू घाण होणार नाही याची काळजी घेते. डिकम्पोजर. धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, आता ह्या ठिकाणी आपण ह्या स्टॉलवर आलो आहोत. एरोनिकाचा स्टॉल आहे. तर इथं ॲग्रिकल्चर ड्रोन आहेत जे शेतातील फवारणी करण्यासाठी वापरले जातात. तर ह्याच्याबद्दल आपल्याला हे सर आपल्या याबद्दल माहिती सांगत आहेत. सांगा सर. आमच्या कंपनीचं नाव एरोनिका ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. बेसिकली आमची कंपनी पुणे शिवाजीनगर येथे आहे, प्रभात रोडला. आमचे कंपनी पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग पूर्ण आमच्या शिवाजीनगरमध्येच चालतं. एक 90 to 95% पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग इंडियनच आहे याच्यामध्ये. एक बॅटरी वगैरे असे काही मेन पार्ट्स सोडले तर बाकी सगळं मॅन्युफॅक्चरिंग आम्हीच केलेलं आहे. याला 10 लिटरचा आम्ही टँक लावला आहे. 10 लिटरच्या टँकमध्ये 1 एकर पूर्ण फवारणी होती. 1 एकरला कमीत कमी 6 ते 7 मिनटं लागतात. आम्ही 12 ते 15 मिनटात आम्ही 2 ते 2.5 एकर पूर्ण फवारणी करतो. शेतकऱ्यांना आम्ही फवारणी करून पण देतो आणि आम्ही ड्रोन सेल पण करतो. ड्रोन सेलिंगची प्राईस आहे 7,50,000 रुपये. किती लिटरचा आहे तो? म्हणजे 7,50,000 किती लिटरचा ड्रोन आहे? 10 लिटर. 10 लिटर टँकचा ड्रोन तुम्हाला भेटणार. त्याच्यामध्ये तुम्हाला कॅमेरा, सेन्सर्स, एक्स्ट्रा प्रोपेलर्स वगैरे तुम्हाला सगळी सोय भेटेल. GPS प्लस 1 वर्षाची वॉरंटी. GPS वगैरे मॅपिंगसाठी GPS वगैरे ते पण भेटेल. प्लस तुम्हाला 1 वर्षाची वॉरंटी बॅटरी सहित 1 वर्षाची वॉरंटी आहे याला. आणि याला गव्हर्नमेंट थ्रू सबसिडीज पण आहेत. इंडिव्हिज्युअल जर शेतकरी असेल तर त्याला 50% सबसिडी आणि महिला बचत गट 80% सबसिडी आणि ज्यांची शेती उत्पादक संस्था असते त्यांना 75% सबसिडी आहे. सो हे बेसिकली याची प्राईस अशी कमी होऊन जाते सबसिडी असल्यामुळे. म्हणजे सांगायचा मुद्दा म्हणजे महिलांनी जर घेतला तर त्यांना 80% सबसिडी भेटणार. म्हणजे अराउंड ही जाते प्राईस 1,40,000च्या आसपास जाते याची प्राईस. म्हणजे महिलांना फायदा आहे म्हणजे असं म्हणू शकता तुम्ही महिला शेतकऱ्यांना. तर आम्ही अशी याची सर्व्हिस पण प्रोव्हाइड करतो. ह्याचा यूज तुम्ही आणि ह्याचं लायसन्स कसं प्रोव्हाइड करणार तुम्ही? ॲक्च्युली आम्ही लायसन्स नाही प्रोव्हाइड करत. DGC अप्रूव्ड इन्स्टिट्यूटच लायसन्स प्रोव्हाइड करतात त्याचे. ह्याचं घ्यायचं मला लायसन्स करून भेटणार? लायसन्स ते सांगतो तुम्हाला. DGC अप्रूव्ड संस्था असतात प्रत्येक शहरांमध्ये. तर DGC एक गव्हर्नमेंटचं हे डिपार्टमेंट जे ड्रोनचं पूर्ण डिपार्टमेंट बघतं, ड्रोनबद्दल सगळं बघतं. ते जे लायसन्स आहे ते काही इन्स्टिट्यूट असतात जे फक्त ड्रोनचे लायसन्स प्रोव्हाइड करतात. त्याच्यामध्ये तुम्हाला एक 5 दिवसाची ट्रेनिंग आणि साधारणतः जर लायसन्स काढायचं असेल तर खर्च किती आहे? बेसिक खर्च तर तुम्ही त्याच शहरामध्ये राहत असाल तर पुणे शहराचा जरा सांगा आम्हाला. तर तुम्ही पुणे शहरात राहत असाल, इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही स्वतः ये जा करत असाल तर मग तुम्हाला 35,000 ते 40,000पर्यंत खर्च येतो. आणि जर तुम्ही बाहेर नाही येत असाल पुणे शहरात तर मग तुम्हाला एक 60-65 पर्यंत खर्च येतो. कारण ती संस्था तुम्हाला राहण्याची वगैरे पूर्ण सोय करते. तुमचं जेवण, राहणं, खाणं पिणं सगळं ती सोय संस्था करत असते. त्याच्यामुळे तुम्हाला तो खर्च तेवढा वाढतो. धन्यवाद सर. तर शेतकरी मित्रांनो, ह्याच्या इथं आपल्याला बॅटरी पाहायला मिळत आहे. तर ही बॅटरी आहे. बॅटरी बॅकअप मी सांगू का माहिती का? सांगतो तुम्ही. 1000 mAh आहे ना? 16,000 mAh ची बॅटरी. स्टिकर लावल्यामुळे ते 6 कट झालाय. सांगा जरा. हे तर ते स्टिकरमुळे दिसणार नाही. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. बॅटरी बॅकअप याचा 15 मिनिटाचा आहे. 15 मिनिटामध्ये मिनिमम 2.5 ते 3 एकर पूर्ण मारून होती. 16,000 mAh ची बॅटरी आहे. बॅटरी चार्ज व्हायला फक्त 30 मिनटं लागतात मोजून. बॅटरीची सायकल आहे 400 सायकलपर्यंत बॅटरी ही यूज करू शकता तुम्ही. त्याच्या पण जास्त करू शकता, बट लिमिट 400पर्यंत यायची. त्याच्यानंतर तुम्हाला हार्डली थोडासा डिफरन्स दिसेल बॅटरीमध्ये, एवढंच. आणि समजा बॅटरी जर आपल्याला बदलायची म्हटलं परत, एका बॅटरीची किती प्राईस आहे? एका सिंगल बॅटरीची प्राईस 15,000 रुपये. एका ड्रोनला एक सेट लागतो बॅटरीचा. म्हणजे त्याच्यामध्ये 2 बॅटरी असतात. एका बॅटरीचा सेट तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत भेटून जाईल. तर आपल्याला शेतकरी मित्रांनो, जर कोणाला ह्याच्याबद्दल माहिती हवी असल्यास समोर इथं नंबर शो होईल, कॉल करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, हे आहे मस्क मेलन, जे आतून पिवळ्या कलरमध्ये आहे. तर हे सर आपल्याला ते कलिंगड घेऊन दाखवत आहेत अलीकडल्या साईडला. म्हणजे आतून पण पिवळे नाही? नाही, आतनं लाल आहे. आतनं लाल आहे, वरून पिवळा कलर आणि आतमध्ये लाल. ही नवीन व्हरायटी आहे केविकीची, ओरो स्वीट म्हणून. तर ह्याच्याबद्दल आपल्याला सहज माहिती सांगणार, तर सांगा बरं. ही आत्ताची वॉटरमेलनची नवीन व्हरायटी आहे. आतनं म्हणजे बाहेरनं पिवळा कलर आहे, आतनं लालच आहे. मग तिथं ते दाखवलेलं ते पिवळे का आतून? ते खरबूज आहे. ते खरबूज आहे का? आणि हे कलिंगड आहे. ओके ओके ओके. आणि ह्याचं एकरी उत्पन्न आहे 14 ते 15 टन. 14 ते 15 टन. हां.
आणि लागवडीपासून किती चालू आहे? ही आत्ता ह्याला 3 महिने झाले आणि 4 ते 5 महिने ती म्हणजे हार्वेस्टिंगला येते. 4 ते 5 महिन्यानंतर. हां. हे आता म्हणजे पूर्ण पिकलेलं आहे का? नाही, अजून पूर्ण पिकलेलं नाही. ओके ओके. तर पाहू शकता आतमध्ये दिसत आहेत या ठिकाणी हे पिवळं कलिंगड. तर हा एक देहातचा स्टॉल आहे त्यांचा. कलिंगडाचा प्लॉट आहे. समोर गहू आहे, भेंडी आहे, हा टोमॅटो आहे. तर शेतकरी मित्रांनो इथं ग्राफ्टिंग केलेले वेगवेगळे पिकं दाखवले गेलेत किंवा नॉन ग्राफ्टिंग दाखवलेत. समोर ग्राफ्टिंग न केलेलं पीक आहे दाखवलं. आणि समोर हा कलम मिरची आहे आणि ही न कलम केलेली मिरची आहे. समोर हे कलिंगड आहे. समोर आपल्याला कर्जत जामखेडचे आमदार रोहितदादा पवार हे समोर आले आहेत, दिसत आहेत. खरबूज, कारले आणि या ठिकाणी हा तांदूळ जे आपला भात या ठिकाणी लागवड केलेला आहे. मल्चिंगवर या ठिकाणी भात केलेला आहे व विदाऊट मल्चिंगमध्ये दाखवलं गेलं आहे. इथं ही हळद आहे, ही पण मल्चिंगवर केलेली आहे. आणि कापूस. तर दादा काय म्हणतात पाहू आपण त्यांच्या. हा सुद्धा इथं तोच प्रयोग आपल्याला बघायला मिळतो जो शेतकऱ्याला फायदेशीर ठरू शकतो. राज्यात दुष्काळाची परिस्थिती, काही ठिकाणी दुष्काळ परिस्थिती, दुसरीकडे मात्र अवकाळी पाऊस झालेला आहे. याच्यामध्ये शेतकऱ्यांनी कसं जातं अंदाज या ठिकाणी आल्यानंतर याच्यामध्ये मल्चिंग पेपरचा योग्य असा वापर जर आपण केला, त्याच्याचबरोबर जे काही ग्रीन हाऊसेस आहे त्या ग्रीन हाऊसेस जर स्वस्तात आपण हे केलं तर वॉटर युटिलायझेशन म्हणजे पाण्याचा वापर हा आपल्याला कमी करता येतो. पूर्णपणे दुष्काळ असेल तर काहीच करता येत नाही, सरकारवरच आपल्याला अवलंबून राहावं लागतं. तो ड्रिप, त्याच्याचबरोबर जर आपण शेततळी केली, त्याला जोडून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा IoTचा वापर करून जेवढं पाणी पाहिजे तेवढंच जर आपण रोपाला दिलं आणि शेततळी आणि ह्या सगळ्यांचा योग्य असा वापर केला तर नक्कीच आपण दुष्काळातून बाहेर निघू शकतो. नाही तर आपल्याकडे जनावरं असतील तर मल्चिंगचा वापर आपण तिथं याचा वापर मूर घासचा वापर करता येतो. त्याला एक नवीन टेक्नॉलॉजी झालेली आहे. तर केलं तर खूप काही करू शकतो, पण त्याला एक चालना द्यावी लागते, ती सरकारला सुद्धा द्यावी लागते आणि शेतकऱ्याला सुद्धा ते काहीतरी समजून घ्यावं लागतं. पण ओव्हरऑल जर खूपच मोठा दुष्काळ आला तर सरकारशिवाय पर्याय नाही. तर शेतकरी मित्रांनो आता आपण ज्या प्लॉटवर आहोत तो आहे ग्रोविटचा एक मल्चिंग पेपरच्या संदर्भातला प्लॉट आहे. तर त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे मल्चिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर ह्या साईडला बघा, इथून त्याकडेपर्यंत पहा मल्चिंग वेगवेगळे आहेत. तर त्याबद्दल आपल्याला एक तिथली सर थोडक्यात माहिती सांगत आहेत. सर सांगा. नमस्कार सर, मी अजिंक्य फायके, मी ग्रोविटमध्ये काम करतो आहे. आपल्यामध्ये विविध प्रकारचे मल्चिंग पेपर येतात, जसे की 20 मायक्रॉन, 25 मायक्रॉन, 30 मायक्रॉन, 40 मायक्रॉन. त्यामध्ये ग्रो मेलन म्हणून स्पेसिफिक आपण वॉटरमेलनसाठी एक वेगळ्या प्रकारचा मल्चिंग पेपर जो कमी मायक्रॉनमध्ये येतो 3 महिन्यासाठी, जेणेकरून ज्याचा उपयोग फक्त वॉटरमेलनच्या जास्त उत्पादनासाठी केला जातो. त्यानंतर ग्रो 3मध्ये आपण 25 मायक्रॉनमध्ये त्याची क्वालिटी येते, ती 6 महिने 3 ते 6 महिन्यापर्यंत त्याची क्वालिटी टिकली जाते. आणि ग्रो 6 आहे तो आपल्या 6 ते 9 महिन्यासाठी आहे. आणि ग्रो 9 म्हणून आहे तो 12 महिन्यासाठी आपल्याकडे आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याकडे मल्चिंग पेपरच्या व्हरायटी आहे. त्यामध्ये पिवळ्या कलरचा मल्चिंग पेपर, निळ्या कलरचा मल्चिंग पेपर, रेड कलरचा मल्चिंग पेपर, अशा वेगवेगळे नवीन एक्सपेरिमेंट करून आपण शेतकऱ्यांसाठी नवीन प्रकारे काय उत्पादन वाढवण्याचे कमी पैशामध्ये प्रयत्न करता येतील असा आपण प्रयत्न करत आहोत. इथं आपण बघू शकता, इथे क्रॉप सपोर्ट नेट म्हणून मल्चिंगवरती आपण इथं कारला लावलेला आहे. हा किती महिन्यासाठी चालतो? हा सर 6 महिने चालतो. हा ग्रो 6 म्हणून आहे, हा 6 ते 9 महिन्यासाठी चालतो. आणि अशा प्रकारे आपण इथं खाली हे कारलं लावलेलं आहे मल्चिंगवरती. आणि हे बघू शकता तुम्ही, इथं आपण क्रॉप सपोर्ट नेट लावलेले आहे, जेणेकरून क्रॉप सपोर्ट नेटवरती आपोआप वरती वेल चढत जातं व लेबर खर्च आपला कमी होतो, शेतकऱ्यांना त्रास होत नाही.
आणि हा जो ॲग्री वायर आहे ह्यानं करून हा जास्त लोड सहन करू शकतो. म्हणजे यामध्ये लेबरचा काही खर्च येत नाही आणि शेतकऱ्यांसाठी हे कमी पैशामध्ये जास्त उत्पादन मिळवण्याचा एक छोटासा प्रयत्न आमच्या कंपनी थ्रू केलेला आहे. आणि हा कोणता आहे हा मायक्रॉन? आणि हा ग्रो 6 आहे. हा 6 ते 9 महिन्यासाठी टिकवला जातो. चला मग सगळे प्रकार आहे. हां हा पण तोच आहे ग्रो 6 म्हणून आहे. हा बघा, हा बघू शकता ग्रो रेड आहे. हा 9 ते 12 महिन्यासाठी टिकतो. हा आपण आता इथं टोमॅटोचा प्लॉट इथे घेतलेला आहे. इथं बघा आपण ॲग्री थ्रेड आहे. हा ॲग्री थ्रेड म्हणून आहे ग्रोइट कंपनीचा. हा यूज केलेला आहे इथे. आणि हे विडमॅट आहे, जेणेकरून दोन बेडमध्ये हे टाकलं जातं की जसं करून जे तणनाशक आहे ते तणनाशक न येण्यासाठी हा प्रयत्न केलेला आहे छोटासा विडमॅट म्हणून. आणि सर हे क्रॉप कवर आहे, जेणेकरून आपल्या ज्या फळाची साईज म्हणा किंवा जे बायटिंग वगैरे होतं वेगवेगळ्या इन्सेक्ट्सपासून, त्याच्यापासून सनबर्न वगैरे त्यापासून त्याचं प्रोटेक्शन होण्यासाठी हा क्रॉप कवर आहे. व्हाईट कलरचा आहे. आणि हा सर व्हाईट ब्लॅक मल्च आहे. हा जास्त करून जिथे हॉर्टिकल्चरसाठी जास्त यूज केला जातो, म्हणजे फळभाज्यांसाठी जास्त यूज केला जातो. यामध्ये आपण लाईफ किती दिवस आहे? ह्याची लाईफ 3 ते 6 महिन्यासाठी आहे. ह्याची लाईफ हे जास्त करून इकडे 35च्या वर टेम्परेचर असतं. 35च्या जास्त टेम्परेचरनुसार हा वापरला जातो. आणि हा आहे आपण हा मिरचीसाठी ग्रीन कलरचा मल्चिंग पेपर वापरलेला आहे. हा सुद्धा 6 ते 9 महिन्यापर्यंत टिकू शकतो. आपल्याला एक सीझन पूर्ण ह्या मल्चिंग पेपरवरती निघले जाते आणि चांगल्या रीतीने चांगल्या प्रकारचं उत्पादन ह्यामध्ये आपल्याला मिळून जाते असं आहे. आणि हा एक आपला निळ्या कलरचा क्रॉप कवर आहे. आपण एक डिफरंट वेरियंट कलर म्हणून आपण ह्याचा प्रयत्न केलेला आहे चिलीमध्ये. आपला नेटलॉन म्हणून प्रोडक्ट आहे ग्रोइट कंपनीचा. ह्यामध्ये सर कमी खर्चामध्ये शेतकरी स्वतःच्या घरी फॅब्रिकेशनचा वगैरे खर्च न करता स्वतःच्या घरामध्ये बांबूचा उपयोग करून नेटलॉन त्याच्यावरती यूज करू शकतो. जसे की जेणेकरून छोटंसा पॉली म्हणा किंवा छोटंसं नेट हाऊस असं आपण शेतकरी स्वतःच्या घरी कमी खर्चामध्ये नेटलॉनच्या आणि बांबूंच्या मदतीनं तयार करू शकतो. बरं, मला सांगा साधारणतः एका गुंठ्याला किती खर्च आहे तुमचा नेटलॉनचा जोडाचा? नेटलॉनचा सर एकरी सरासरी 40 ते 45 हजार रुपये खर्च येतोय आपल्याला एकरी. आणि 200 ते 250 किलो आपल्याला नेटलॉन लागते. बरं, ते झालं. पण विषय असा की ह्याची लाईफ किती वर्ष आहे? म्हणजे बाबा आता घेतल्यानंतर किती वर्ष? लाईफ सर 3 वर्ष काही सुद्धा प्रॉब्लेम येत नाही नेटलॉनला. आणि ह्यामध्ये रियुजेबल आहे, सीझन टू सीझन चेंज करू शकतो आपण. आणि वॉटर रेजिस्टन्स आहे मेन म्हणजे आपण एक छोट्या नर्सरीसाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे. शेतकरी स्वतः घरी तयार करू शकतो आणि छोट्या नर्सरीमध्ये याचा चांगला यूज केला जातो. आणि हा आतमध्ये आपण बघू शकता. तर शेतकरी मित्रांनो, हा एक छोटी नर्सरी टाईप केलेली आहे. तर हे आपण घरी बनवू शकतो. शेतकऱ्याने जसं की आपण बाहेरून एक नेट आणणे किंवा बसवणं त्यापेक्षा एक आपण स्वतः अशा पद्धतीत बनवून एक छोटी नर्सरी तयार करू शकता. पाहू शकता ह्या साईडला टोमॅटो, याच्यामध्ये ही मिरची आहे, ही एक मिरची आहे. तर अशा पद्धतीने बनवू शकतो. धन्यवाद. चल, थँक्यू सर. तर शेतकरी मित्रांनो, आपण झेंडू सर्वांना माहिती आहे, झेंडू ह्या कलरमध्ये आपण सर्वांनी पाहिलं आहे, लाल कलरमध्ये. तर पहिल्यांदाच मी पण पाहिला आहे पांढऱ्या कलरमध्ये. तर हे आहे ते फुल जवळून दाखवत आहे, पांढऱ्या कलरमध्ये आहे. तर या फुलाबद्दल आपण सरांकडून माहिती घेऊया. सांगा सर. आपला पांढरा झेंडू, याला आपण व्हरायटी आपली व्हाईट ओले म्हणून व्हरायटी आहे. यामध्ये आपण सरासरी सप्टेंबर महिन्यात लावतो झेंडू. सप्टेंबरपासून आपण उन्हाळ्यापर्यंत कधीही लागवड करू शकतो. 3 महिन्यापर्यंत आपलं पीक, 1.5 महिन्यातनं पीक चालू करतं. 3-4 महिन्यापर्यंत पीक येतं. ह्याच्या कलमाचे किंमत 3.5 रुपये एका कलमाला, आपलं एका रोपाला किंमत आहे. बारामती मिळणार. हां, बारामती केवी आपल्याला थ्रू मिळतं. केवी आपण त्यांना माहिती दिली की ते आपल्याला रोपं तयार करून ॲडव्हान्स बुकिंग करावं लागतं त्याला. आणि ह्याची किंमत सरासरी आपल्या झेंडूपेक्षा 40-50 रुपये जास्त, म्हणजे शेवंतीची किंमतीची किंमत असते याला त्या पद्धतीत. आणि उत्पन्न जास्त आहे, एक्सपोर्ट्स क्वालिटीचं तयार होतं. थँक्यू. तर आपण जे समोर पाहतात ऑर्किड, हे सिक्कीमच्या प्रांतामधून आपल्या इथे आलेले आहेत. त्यांचा इथं हा एक डेमो प्लॉट आपल्याला त्यांनी दाखवलेला आहे. तर आपण सरांकडून थोडक्यात माहिती घेऊया. वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत.
जसं की आपण पाहतात तर फाईटमधून आहे, लाईट फाईट आहे, रेड व्हाईट, वेगवेगळ्या प्रकारामध्ये मिक्स येतं आपल्याला पाहतात. तर आपण सरांशी बोलणार आहोत, परंतु सर आपल्याला मराठीमध्ये बोलणार नाहीत, त्यासाठी आपण त्यांच्याकडून हिंदीमध्ये त्यांच्याकडून माहिती घेऊया. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. आपको थोड़ा सा आवाज़ बढ़ा दीजिए आप थोड़ा. ये सिम्बिडियम ऑर्किड है. सिम्बिडियम. ये आपको ना स्पेशली टेम्परेट रीजन में होता है, जहाँ पे ठंडा होता है ना. हाँ. जैसे पहाड़ी इलाका हो गया, हाँ, हिली स्टेशन मोस्टली, ये इधर नहीं हो सकेगा. 1 मिनिट. तर शेतकरी मित्रांनो, त्या सरांचं सांगण्याचं महत्त्व आहे की म्हणणे आहे की हे जे फुलांचे वाण आहेत हे आपल्या ह्या टेम्परेचरमध्ये म्हणजे गरम वातावरणामध्ये येऊ शकत नाही, कारण की याला टेम्परेचर हे थंड लागत आहे. त्यासाठी ते सरांनी इथे आपल्या थोडक्यात त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे. सर हां, टू कंटिन्यू. सर ये है डेंड्रोबियम इमा वाइट हाइब्रिड से ये इसका पैकेजिंग है सर. ये हमारा ICAR NRCO नेशनल रिसर्च सेंटर फॉर ऑर्किड्स ने बनाया है सर. ये पैकेजिंग मतलब ये इतना सर, किसी को जैसे शादी में गया ना, जैसे गिफ्ट दे दिया मैं, ओके. तो वो अच्छे से रखेगा ना सर, इसके वजह से ये थोड़ा इसके बोल दीजिए. तर ह्यांनी हे जे बॉक्स बनवलेला आहे हा एक प्रकारचा गिफ्ट बॉक्स आहे. तर तो NCR ऑर्किडसाठी म्हणजे त्यांनी काय केलं की आपण जसं की एखाद्याला गिफ्ट देण्यासाठी त्याचा वापर करू शकतो. तो सर इसका अगर देने के बाद कितना दिन तक कैसा रस? सर ये कट फ्लावर ना, बेज लाइफ बोलते हैं हम लोग जो हॉर्टिकल्चर में, ये 25 to 30 डेज रहेगा. लेकिन आपको नीचे बाइल्स पे थोड़ा पानी और शुगर देना पड़ेगा. शुगर वो शुरकोस के लिए, तो थोड़ा ये मतलब तंदुरुस्त रहेगा. शेतकरी मित्रांनो, आपण हे जे पाहतात समोरचं ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 31 दिवसापर्यंत राहू शकतं. त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं साखरेचं पाणी आणि साखर आणि पाणी मिक्स हे टाकल्यानंतर हे 30 दिवसापर्यंत असं ताजं टवटवीत राहू शकतं. खिल जाएगा. हे त्यांचं म्हणणं आहे. जी वरची जी कळी आहे ती पण उमलून निघेल असं त्यांचं म्हणणं आहे. तर कोणाला ज्या शेतकऱ्यांना इच्छुक असाल तर त्यांनी या सरांशी संपर्क साधून यानी फॉर कॉन्टॅक्ट्स. ओके सर. सर इसका थोड़ा बोल दूँ. हाँ, बोल दीजिए. सर ये ऑर्किड्स है ना सर, ये डेंड्रोबियम हाइब्रिड्स का और ये गांच है, टिश्यू कल्चर करके किया है हम लोग साइंटिस्ट लोग. सर इसका पॉटिंग मिक्सचर जो है ना सर, मिट्टी नहीं लगता है. मीन्स इसका ना, ये तो एपिफाइटिक प्लांट्स है ना, मतलब पेड़ के ऊपर मिलता है ना, इसके लिए सर वो वुड चिप्स हो गया, तो इधर दिखा दीजिएगा, कोकोपीट हो गया, जैसे ब्रिक पीस ईटे का टुकड़ा हो गया. ये तो सर जाइगो के लिए है, दूसरा सिम्बिडियम के लिए जाइगो पेटलम, इसका अभी जरूरत नहीं. लीफ मॉल हो गया, लीफ मोल्ड होता है ना जो, वो हो गया. कोको चिप्स और ट्री बार्ड, इसी को आप एक 1:1:1:1 रेशियो में करेगा और एक पॉट पे डालेगा. तो इस गाछ को डाल दिया, जी इसे पॉट में, तो गाछ को डाल दिया तो ना फिर अल्टरनेट डेज करके आपको ऐसा स्प्रे में इरिगेशन करना है. बस आफ्टर 1 ईयर से खिल जाएगा, स्पाइक आ जाएगी यहाँ से अच्छे से. लगभग 1 साल लगेगा इसको खिलने के लिए. अप्रैल से ये स्टार्ट होगा, स्पाइक आ जाएगा. तर 1 मिनिट. तर शेतकरी मित्रांनो, ह्यांचं सांगण्याचं असं म्हणणं आहे की आपण जे समोर पाहतात हे विदाऊट माती नाही येतं, कारण की ह्याच्यामध्ये आपण इथं पाहतात हे लाकडांचे तुकडे आहेत, कोकोपीट आहे आणि हे आपले विटाचे तुकडे. म्हणजे एक प्रकारचं म्हणजे शेतातील किंवा आपण म्हणतो काडी कचरा ह्याच्यामध्ये एक प्रकार वापरला गेलेला आहे. झाडांचा पालेपत्रा आहे. हे कोको चिप्स म्हणजे आपल्या नारळाचं जे झाड क्रश केलं होतं त्याच्यामध्ये हे तयार होतं. तर ह्याच्यामार्फत हे असं झाड उगवलं जातं आहे, पाहू शकता आपण. सर इसको आप देख सकते हैं, कुछ भी तो नहीं है सर. हाँ, जस्ट कोको चिप्स है. तो यू कैन सी इट्स हेल्दी ना, ग्रीन, पूरा ग्रीन है. तो मतलब बड़ा पॉट में करेगा भी ना, इसी का मिक्सचर चाहिए बस. तो इसको पानी कब कितने दिन? पानी अल्टरनेट डेज भी स्प्रे कर दीजिएगा. 2 डेज. नहीं तो ना इधर एक्चुअली वो ग्रीन हाउस वगैरह है ना जो कंट्रोल इन्वायरमेंट, वहाँ पे तो स्प्रिंकल ऊपर से लगाया जाएगा. पूरा फॉर्म मतलब ह्यूमिडिटी मेंटेन के लिए ना. अभी आप 1-2 घर में ले जाएगा तो स्प्रे ही करना है. बस इसका अगर आप बिक्री करने का है, खरीदना है तो 200 पर पीस है. और ये स्पाइक जो है 4, इसका 40 है. 40 एक का. और ये बॉक्स के साथ आप लेगा तो 100 रुपीज. तर हे आहे 40 रुपयाला आणि हा बॉक्स आहे 100 रुपयाला. आणि हे एक झाड साधारणतः किती रुपये म्हणले सर? 200 रुपयाला हे झाड हे यांच्याकडे मिळणार आहे. तर आपल्याला कॉन्टॅक्ट. ओके सर, मैं दे रहा हूँ सर. ये एक सेल्फ वाटरिंग पॉट है, ये भी हमारा ICAR NRCO ने डिज़ाइन किया है. तो अगर ये ऊपर ये है ना, जैसे ये पानी है, इससे पानी ऊपर खींचेगा इसके लिए. तो इसको रख दिया. आप 1 हफ्ते के लिए कहीं पे जाना है, मतलब आप समझ लो आप मुंबई चला गए 1 हफ्ते के लिए ट्रेनिंग के लिए, तो आपको 1 हफ्ते का पानी डाल दो, ये अपने आप खींचते रहेगा.
तो अच्छा है ये भी थोड़ा मतलब तो ट्राई किया है हम लोग कुछ ह्याच्यामध्ये हे एक आपले नायलॉनचीच एक प्रकारची रशी यांनी वापरली गेलेली आहे. पॉलिथिनसारखं वाटतंय ते पाणी खिचून ह्या मुळांना देता येते. ज्या कोणी शेतकरी बांधवांना याच्याबद्दलची माहिती हवी असेल तर कॉन्टॅक्ट्स तो सर मेरा कार्ड नहीं है अभी. फोन नंबर 62949629496728. डॉक्टर सुमन तामंग फ्रॉम सिक्कीम. थँक यू सो मच. थँक्यू. नमस्कार, मी कृषी महाविद्यालय बारामती येथील तृतीय वर्षाचा विद्यार्थी. तर आपण आता माहिती घेत आहोत निळ्या केळीची. ही केळी पहिल्यांदाच आपल्या भारतामध्ये आलेली आहे. हिचं वाण हे आपण इस्रायलमधून आणलेलं आहे. हिचं वाण आहे ब्ल्यू जावा म्हणून आपण हिला ओळखतो. तर हिची खासियत अशी आहे की हिच्यामध्ये व्हॅनिला फ्लेवर आहे. तर ते आपण एक्सपोर्टसाठी हिचा वापर करू शकतो. हिचा एक्सपोर्टसाठी किंमतसुद्धा हिची आपल्याला जास्त भेटते. तर आपण शेतकरी यातून जास्त पैसे कमवू शकतात बाहेर युरोपियन कंट्रीमध्ये एक्सपोर्ट करून. तर हिचा कलर जो आहे, आतील जो गाभा आहे हा पण पूर्णपणे निळा असतो आणि बाहेरून कलर पण पूर्ण पिकल्यानंतर निळा असतो. तर हिचा फायदा हा शारीरिक गुणधर्मासाठी सुद्धा हिचा फायदा जास्त आहे. प्रथिने वगैरे याच्यात आपल्याला जास्त प्रमाणात आढळतं. लाल केळी, तर लाल केळीबद्दल माहिती सांगा. नमस्कार, माझं नाव सत्यजित ज्ञानेश्वर पाचपुते. तर लाल केळीची माहिती सांगायची म्हणलं तर ह्या केळीचं व्हरायटीचं नाव आहे लाल वेलची. तर ही व्हरायटी जास्तीत जास्त आपल्या साऊथ इंडियन रिजनमध्ये प्रोडक्शन जास्त हेच आहे साऊथ इंडियन रिजनमध्ये. तर ते ह्या केळीचं मेडिसिनल यूज म्हणजे ह्या केळीमध्ये आपलं कॅल्शियम आणि मॅग्नेशियम जास्त आहे. तर कॅल्शियमने काय होतं, आपल्या हाडांसाठी जास्त चांगलं असतं कॅल्शियम जर आपण इनटेक केलं आहे कोणतं. तर ह्या केळीचं असं आहे की आपण एक्सपोर्टसाठी पण हिला खूप मागणी आहे. कारण बाकीच्या कंट्रीज आहेत, देश आहेत बाकीचे की त्यामध्ये ह्या केळीची खूप आपण एक्सपोर्ट करू शकतो. आणि मला एक विचारायचं म्हणजे की आपण जी आपली रेग्युलर केळी तिच्यात आणि ह्याच्यातमध्ये फळ लागण्याचं काय अंतर वेगळं आहे का? काय म्हणजे ह्यात कमी लागते. कमी दिवसामध्ये केळी लागते का? एका काढायला ह्यात 15 ते 20 किलोच लागते. नाही, किती दिवसामध्ये बाबा आपण म्हणजे की 11 महिन्यामध्ये. 11 मध्ये. आणि ते दुसरी रेग्युलर केळी आपली ते 12 ते 13 महिने. आणि ही जी निळी केळी आहे ते पण 11 महिने. 11 महिन्यामध्ये. धन्यवाद. ही आहे सिलेसिया संडे. वेगवेगळ्या प्रकारचे आहेत त्याचे. हे आहे सिल्विया विस्टा. आपण स्नॅपड्रॅगन स्नॅपशॉट जातीमध्ये आहे. तसं साईडला आपण पाहतात ते आपले झेंडू वेगवेगळ्या जातीवर पुढं आफ्रिकन झेंडू व झेनिया. हे मँगो फ्लोटर सायकल डेमो पाहता आपण पाण्यामध्ये मोटर तरंगण्यासाठी. शेतकरी मित्रांनो पाहतात आपण ह्या ठिकाणी जे समोर फणसाचं झाड आहे त्याला किती कलम केलेलं आहे आणि किती याला झाडं कलेक्ट केले आहेत, लटकवलेले आहेत बघा. पाहू शकता एका झाडाला आपण किती त्यांनी कलम केलेलं आहे. आणि समोर ते पाहून तर त्याला किती आहेत कलम पाहून आश्चर्य होईल. अशा पद्धतीने जेव्हा कलमचं केलेलं आहे